तर पुण्यामध्ये वारकऱ्यांची लूट होत होती आणि या प्रकरणी एनडीटीव्ही मराठीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। एनडीटीव्ही मराठीला बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि पुण्यातल्या गंजपेठेत शौचालयात वारकऱ्यांकडनं जे पैसे मागितले जात होते त्याच परप्रांतीय व्यक्तीनं या वारकऱ्यांची माफी मागितली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर हे पैसे घेणं सुद्धा थांबवण्यात आलंय। आळंदी वारीसाठी पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांची लूट झाल्याचा आरोप करण्यात आला होता। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, अखेर माफी मागितलेली आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीचा इम्पॅक्ट आणि वारकऱ्यांसाठी मोठी सोय। प्रज्ञा अगदी बरोबर आहे। एनडीटीव्ही मराठीने सकाळी ही बातमी दाखवल्यानंतर आता महापालिकेचे अधिकारी अगदी या ठिकाणचे मुकादम देखील या ठिकाणी आलेले आहे। इथे स्वच्छतागृह दाखवते, ज्या स्वच्छतागृहात ही सगळी वारकऱ्यांची लूट केली जात होती आणि विशेष म्हणजे प्रज्ञा, या स्वच्छतागृहाबाहेर हा प्रिंट लावण्यात आलेले आहे की वारकऱ्यांसाठी निशुल्क सेवा पुणे महापालिका। मात्र तरी देखील या ठिकाणी वारकऱ्यांकडून आंघोळीसाठी 20 रुपये आणि शौचविधीसाठी 10 रुपये स्वीकारले जात होते आणि हे सगळं जे प्रकार जो आहे तो सकाळी घडल्यानंतर वारकऱ्यांकडूनच हे सगळा व्हिडिओ जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला गेला। ही बातमी आपण दाखवली गेली, त्यानंतर पुण्याच्या महापौर यांनी देखील याची दखल घेतली, नगरसेवकांनी दखल घेतली आणि हा जो व्यक्ती पैसे स्वीकारत होता तो या सार्वजनिक शौचालयात गेल्या 8 ते 10 वर्षांपासून काम करत असल्याचं मुकादमाचं म्हणणं आहे। आणि ज्या ज्या वारकऱ्यांचे पैसे घेतले गेले होते त्या सगळ्या वारकऱ्यांचे पैसे आम्ही परत केले असल्याचं या ठिकाणी मुकादम यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर आता ज्या व्यक्तीला जो व्यक्ती सकाळी या ठिकाणी पैसे वारकऱ्यांकडून घेत होता त्या व्यक्तीला या ठिकाणावरून हटवण्यात देखील आलं असल्याचं सांगितलं जात आहे। की हे दाखवते की या गंजपेठ परिसरात हजारो वारकरी जे आहेत ते मुक्कामासाठी आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आज मुक्कामाला आहे आणि हजारो वारकऱ्यांची निशुल्क सोय व्हावी यासाठी प्रशासनाने मोठी सोय केलेली आहे। मग आरोग्याची सोय असेल किंवा स्वच्छतागृहांची सोय असेल, मात्र अशा प्रकारे या जे राज्यभरातून आलेले जे वारकरी आहेत त्यांची लूट केली जात होती आणि त्यांच्याकडून आंघोळीसाठी 20 रुपये आणि शौच। नक्कीच अजिंक्य, आणि आपण बघतोय की हे सगळे जे वारकरी आहेत ते मात्र एनडीटीव्ही मराठीचे आभार मानत असतील। त्यांच्याशी सुद्धा तुम्ही नंतर बातचीत कराल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।